धरणांचा जिल्हा म्हणून पालघरची ओळख। याच धरणांमधून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना, शहरांना पाणी पुरवठा होतो। मात्र धरणाच्या आसपास असलेल्या गावांना मात्र दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी बणबण करावी लागते। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पालघरमधल्या अनेक तालुक्यातल्या गावांमध्ये दिसून येते। काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत आपण। ग्राउंड रिपोर्ट पाहूया। पालघर मुंबईच्या अगदी शेजारचा हा जिल्हा, धरणांचा जिल्हा अशी पालघरची ओळख आहे। मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मात्र पालघरसह जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यातील गावकऱ्यांना पाण्यासाठी दरवर्षी वणवण करावी लागते। पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी पाण्यासाठी मैल मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते। मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो। हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय, ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं। आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे। आपण ह्या साईडला बघाल तर पूर्ण अगदी हा भाग आहे तो उतरण्यासारखा नाही आणि अशा कठीण परिस्थितीत ह्या खड्ड्याच्या इथे उतरावं लागतं। आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे। एकूणच पाहायला गेलं तर अगदी जव्हार असू द्या, मोखाडा असू द्या, विक्रमगड असू द्या, ह्या तालुक्यांमध्ये 5वीला पुजलेली ही पाणी टंचाई आहे आणि जलजीवन मिशनच्या ज्या योजना आहेत त्या जवळपास 80% आहेत, त्या पूर्णच झालेल्या नाहीत। ज्या पूर्ण झाल्यात तिथे पाण्याचे सोर्स नाहीत आणि त्यामुळे ह्याचा हाल अपेष्टा करून हे पाणी उन्हातानात मुळाबाळांना घेऊन न्यावं लागतं। आणि आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते। सध्या अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। वाडा तालुक्यात 24 गावपाड्यांवर टँकर येतो, पण इतर अनेक गावांसाठी केलेली टँकरनं पाणी पुरवठ्याची मागणी ही अजूनही कागदावरच आहे। मग भर उन्हात या लागत असते, पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार। पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत, मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे पण पाण्याची सोयच नाही। ग्रामपंचायतला तक्रारी केल्यात पण सांगतात टँकर देऊ, उन्हाळाभर तर उन्हाळाभर टँकर पण नाही। मग एवढे लांबून पाणी न्यायचं, मग पोरीला पाठवून चालेल पण पाठवता येत नाही। मग पाणी नेताना एकच बाई कशी काय नेऊ पाणी, लहान लहान पोरा घरी असतात, मग ते पोरीला ठेवणं भाग असतं। पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही केवळ शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उन्हाळ्यात या गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये ज्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनी मुंबईला आणि मुंबईच्या लगतच्या शहरांना पाणी पुरवठा केला, त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज परिणाम असा झालेला आहे की आम्ही शहरांचा विचार केला परंतु खेड्यांकडे दुर्लक्ष केलं। ज्यांच्याकडून आपण पाणी घेतलं त्या दोन्हीही जिल्ह्यांकडे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेच्या संबंधामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। आज हजारो खेडी पाण्यावाचून वंचित आहे। पालघर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आदिवासी उपाययोजनेतून विक्रमगडमध्ये धामणी आणि कवडास ही धरणं बांधण्यात आली। मात्र धरणांमधून जिल्ह्यात इतरत्र पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे धरणांच्या पायथ्याशी असलेली गावं ही पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येचा गेली अनेक वर्ष सामना करतायत। आता हा पाणी प्रश्न सरकार कधी मार्गी लावतंय याचीच आता या गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।